येत नसेल तर तवा तवा वापरायचा. आता हे झालं तुमच्या घरचं बियाणं. आता मार्केटचं जे तुम्ही थैला आणता, सर्वात प्रथम त्या थैल्याला खालच्या बाजूनं फोडायचं. वरचं जे टॅग वगैरे असतात ना, ते त्याला हातच नाही लावायचं. खालच्या बाजूनं फोडायचं त्याला आणि एक रॅन्डमली आपला हात टाकायचा मध्ये आणि 100 बिया घ्यायचं आणि त्याची तपासणी करायची. त्याचे 3% येते, ते बी 70%च्या वर आलं ते एकदम चांगलं बियाणं आहे. पण हे करणं आवश्यकच आहे तुम्हाला. मग कसं होतं माहिती आहे का, पाऊस पडून जातं, नंतर तुम्ही बॅग आणता पेरून टाकता, सर आमचं बियाणं उगलंच नाही, हे असे कारणं घडतात. मग ते लई लंबी प्रोसिजर आहे. मग असं तपासणी या त्याच्या अगोदर हे आपली तपासणी करून घेतली ना, हे सर्वात बेस्ट. आता ही पहिली तुमचं हे आहे. आता हे ताक हे 2 लिटर टाकायचं याच्यात. आणि आपलं जे काळा गूळ आहे का, याला पांढरा गूळ वापरायचा नाही बरं. काळा गूळ काळाच वापरायचा. हे 2 किलो गुळाचं पाणी आहे. गुळाचं पाणी. याला असे 7 दिवस हलवायचं, दररोज सकाळी संध्याकाळी हलवायचं. याचा कलर बदला. आणि हे तुम्ही जोपर्यंत चांगलं निर्जन तयार ठेवलं तर चालतं, हे खराब होत नाही. खराब होत नाही. आता हे इर्जन 5 दिवसानंतर तुम्ही शेतात टाकू शकता. आणि जेव्हा तुम्ही बाटलीत घेऊन जाणार, तुम्हाला हे बाटलीत तुम्हाला देतील ते, तर याला तुम्हाला कधी वापरायचं, याला असं छिद्र पाडून ठेवायचं. म्हणजे त्याच्यात गॅस जे होतं तयार ते निघून जाणार त्याच्यात. याच्यातले जंतू मरत नाही. हा, मरत नाही. मेन गोष्ट ते मरत नाही. आता दुसरं आलं सफेद मुसरीचं ना. आता हे जे तुम्हाला समजा म्हणजे पलीकडं मला परभणीच्या तालुक्यामध्ये एका माणसाने फवारलं होतं. मिरच्या पूर्ण गळून गेल्या त्याची मिरच्या, म्हणजे नुसतं काडे भरायला त्या. हे फवारलं जरी जळाला लाल सट्टी होत नाही याच्यापासून. इतकं मोठं झालं की हे नुसतं फवारा जरी गेला तर सट्टी लाल होते. डोळ्यानं बघितलेली नाही. आम्ही ते बघितलं, ज्या झाडाला टाकलं ते झाड आलं गे, आणि ज्याला नाही टाकलं ते झाड आलं गे. एवढं आलं तर केळीचे घडे आहे त्या माणसाचे खोंब डोक्यावरून पत्राच्या पेक्षा वर जायचं.